नगर पुलिस थाने में एक युवती ने युवक पर शादी का झांसा देकर शारीरिक शोषण करने का गंभीर आरोप लगाया है। पुलिस के अनुसार 26 वर्षीय पीड़िता की आरोपी प्रशांत अनिल मराठे उम्र 28 वर्ष से पहचान इंस्टाग्राम के जरिए हुई थी। दोनों के बीच नजदीकियां बढ़ी और आरोपी ने शादी का वादा कर संबंध बनाए। पहली बार यह घटना अप्रैल 2024 में कपिल नगर क्षेत्र के एक होटल में हुई। पीड़िता की शिकायत पर कपिल नगर पुलिस थाने में मामला दर्ज किया गया है। पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर 4 दिन की पुलिस कस्टडी में लिया है। साथ ही मामले में इस्तेमाल की गई कार को भी जब्त किया गया है। पुलिस के अनुसार आरोपी का कोई पुराना आपराधिक रिकॉर्ड नहीं है और वह संगीत की क्लास चलाता है। आगे की जांच पुलिस कर रही है। पोलीस ठाणे कपिल नगर नागपूर शहर येथे 13/10/2025 रोजी रात्रपाळी अधिकारी म्हणून असताना फिर्यादी पीडिता ही पोलीस स्टेशनला आली। सदर फिर्यादी ही पोलीस ठाणे जरीपटका येथे गेली होती कंप्लेंट करण्याकरता, परंतु सदर गुन्ह्याचे घटनास्थळ हे पोलीस ठाणे कपिल नगर च्या अंतर्गत येत असल्यामुळे तिला जरीपटका पोलिसांनी आपल्या ताब्यात आणून दिले व त्या बयानासह आपण सदरची फिर्याद घेतली। तर सदर फिर्यादी व पीडिता हिचे वय हे 26 वर्ष असून यातील आरोपी नामे आहे प्रशांत अनिल मराठे। आरोपीचे वय आहे 28 वर्ष। आरोपी आणि फिर्यादी यांची ओळख इंस्टाग्रामवरून झाली होती। इंस्टाग्रामवरून ओळख झाल्यानंतर दोघेही एकमेकांच्या सहवासात आले, एकमेकांचं प्रेम झालं। नंतर त्यांचं शारीरिक संबंधही घडले। सर्वात प्रथम एप्रिल 2024 मध्ये दोघेही पोलीस ठाणे कपिल नगर परिसरातील हॉटेल पॅराडाईज येथे गेले। तर त्या हॉटेलमध्ये आरोपीने फिर्यादी पीडितासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध केले व तिला लग्नाचे आमिष दाखवले। यावरून आपण सदरचा गुन्हा पोलीस ठाणे कपिल नगर येथे दाखल केलेला आहे। माननीय ओपोनिसो यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास आम्ही करत आहोत। सदर गुन्ह्यातील आरोपी हा आमच्याकडे पीसीआर मध्ये आहे। सदर आरोपीचा 4 दिवसांचा पीसीआर मिळालेला असून उद्या आरोपीचा एमसीआर होणार आहे व सदर गुन्ह्यातील ज्या गोष्टी आहेत त्याची पाहणी केली असता सदर गुन्ह्यातील गाडी आपण जप्त केलेली आहे व सदर गुन्ह्याचा तपास आपण करत आहोत। सदर आरोपीचा जुना रेकॉर्ड वगैरे काही नाहीये। आरोपी ते म्युझिकल क्लास आहे त्याचा, तो क्लास चालवतो आरोपी। आणि आरोपी आणि फिर्यादी पीडिता हे एकत्रच काम करत होते दोघेही।